ओम नमो नर्मदाय. अध्याय 181. भृगु कच्छोत्पत्ती वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, यानंतर मी भृगुतीर्थाचे विस्ताराने वर्णन करेन. जे श्रवण करून ब्राह्मणांची हत्या व गोहत्या करणारे सर्व पातकातून मुक्त होतात. त्या तीर्थात ऋषखात नावाने स्थान प्रसिद्ध आहे. हे नृपश्रेष्ठ, तिथे पूर्वी भृगु महर्षींनी तप केले आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, ते श्रेष्ठ ब्राह्मण कोणत्या कारणास्तव भृगु कच्छमध्ये निवास करून व महान तप करून सिद्ध झाले ते मला सांगा. ज्याने तिथे मोठे कुंड तयार केले होते तो ऋष कोण होता? हे अनघ, हे सर्व न्यायपूर्वक मला सांगावे. श्री मार्कंडेय वदले, तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगेन. हे राजा युधिष्ठिर, तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका. श्री ब्रह्मदेवाचे 6वे मानसपुत्र भृगु वंशाचे श्रेष्ठ ऋषी भृगु महर्षींनी शोभायमान उत्तम क्षेत्रात तप केले. ते मुनिश्रेष्ठ दिव्य 1000 वर्षांपर्यंत आहार आनंद भोगरहित शरीर शुष्क करत काष्ट आणि पाषाणासम तिथे स्थित झाले. त्यानंतर देवेश भगवान श्री शंकर उत्तम विमानात बसून त्या मार्गाने निघाले होते. तिथे वारुळासम स्थित महाभाग भृगूला पाहून देवी पार्वतीने देवेश शिवशंकराला विचारले, प्रभू इथे काय दिसते आहे? श्री शंकर वदले, महादेवी दिव्य 1000 वर्ष अति उग्र तप करून महात्मा भृगू असे ध्यानात मग्न झाले आहेत. ते एका महिन्यात कुशाग्र भागाने जलबिंदू प्राशन करतात. सुंदरणांना शतवर्षापेक्षा अधिक काळ ते उभे आहेत. श्री शंकराचे वचन ऐकून क्रोधयुक्त वक्र दृष्टीने भगवती पार्वतीने देवेश शूलधारी शंकराला म्हटले, ऋषभध्वज, खरोखरच या जगात आपण उग्र रूपात प्रसिद्ध आहात. शिवाय आपण दयाहीन सुद्धा आहात. आपण इतरांच्या दुःखाने प्रसन्न होण्यायोग्य आहात. तसेच सर्व जीवांना भयभीत करणारे आहात. दिव्य 1000 वर्षापासून श्री शंकराचे ध्यान करणाऱ्या या ब्राह्मणाला आपण वर का देत नाही ते मला सांगा. राजा हे विचारल्यावर देवी श्री शंकर जोरात हसत मेघा समान गंभीर वाणीने देवी पार्वतीला वदले, श्री अहंकाराने नष्ट होते. पार्वती, श्री अहंकाराने नष्ट होते, तप क्रोधाने नष्ट होते, दूरवर भ्रमण करणाऱ्याने गाय नष्ट होते, तर धर्मभ्रष्टाचे अन्न भक्षण केल्याने ब्राह्मण नष्ट होतात. हे वीर, हा ब्राह्मण क्रोधान्वित आहे म्हणून त्याला सिद्धी प्राप्त होत नाही. किती वर्ष झाले? शतवर्षापेक्षा अधिक काळ तो उभा आहे. याचं कारण का की त्या ब्राह्मणाला मुळातच क्रोध आहे म्हणून याला सिद्धी प्राप्त होत नाही. हे प्रिये, हजारो लाखो वर्षापासून काही प्रयोजन नाही. या अवस्थेत स्थित असूनही याच्या क्रोधाचे महाआश्चर्यकारक आचरण आहे. हे सांगून श्री शंकराने तत्क्षणी वृक्षस्मरण केले. हे सांगून श्री शंकराने त्याच वेळी ऋषस्मरण केले. ऋषच अर्थात धर्मच श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव आहेत व ऋषरूप श्री महेश्वर आहेत. श्री शिवद्वारा ध्यान केल्यावर वारंवार गर्जना करत क्षणात ऋष तिथे उपस्थित झाला व त्याने विचारले, कोणत्या कार्यास्तव आपण माझे स्मरण केले? मी आपले काय कार्य करू? भगवान, कालापयव्यय न करता मी कोणाचा विनाश करू? भगवान श्री शंकर वदले, तू भृगुश्रेष्ठ त्या उत्तम ब्राह्मणाला क्रोधित कर, ज्यामुळे त्रिभुवन सुंदरी पार्वती माझ्यावर श्रद्धा ठेवल म्हणे. हे ऐकून ऋष त्या ब्राह्मणाला तिरस्कृत करण्यासाठी श्री नर्मदाच्या रम्य तटावर महर्षी भृगूच्या आश्रमाजवळ पोहोचला. त्यावेळी ऋषाने भृगु महर्षींना शिंगाने उचलून श्री नर्मदा जलात फेकले. तेव्हा भृगु महर्षी क्रोधित होऊन हाती दंड घेऊन म्हणाले, मस्तकावर दंडघात करून
तुझ्यासारख्या पशुचा मी वध करेन. शिखा यज्ञोपवीत परिधान केलेले वस्त्र सावरून तसेच उत्तम आसनासहित त्या ऋषाचा पाठलाग करत धावताना ते ऋषाला म्हणाले, भृगु ऋषी, पापयुक्त कर्म करणारा दुराचारी ऋष, तू माझा अवमान करून माझ्या देखत कसा जाशील. तेव्हा त्या ऋषाने पृथ्वीवर खुरांनी खड्डा खणून जोरात आवाज करून त्या भृगु महर्षींना त्यात पाडले. तेव्हा यज्ञात टाकलेल्या आहुतीप्रमाणे महर्षी भृगु क्रोधाग्नीने जळू लागले. तेव्हा हे युधिष्ठिर दुसऱ्या ब्रह्मदंडाप्रमाणे हातात महादंड घेऊन ते ब्राह्मण ऋषाला मारण्याच्या इच्छेने त्याच्या पाठीमागे पुन्हा धावले. भृगु महर्षींना पाठीमागे धावत येत असताना पाहून तो ऋष समुद्राच्या पूर्वेकडे जंबूद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाल्मली, शाकद्वीप, गोमेत तसेच पुष्करावर पोहोचला. हे नरेश्वर, पूर्व दिशेकडून दक्षिण दिशेकडे आणि तिथून उत्तरेकडे असे एका द्वीपाकडून दुसऱ्या द्वीपाकडे तो ये जा करू लागला. राजा, सुतल, वितल, तलातल, तामिश्र, अंध, तामिश्र या प्रकारे सप्त पाताळात तो गेला हो. त्यानंतर तो ऋष प्राणरक्षणार्थ भूलोकात गेला. भृगु महर्षी पाठलाग करत असताना तो भूलोक, स्वर्गलोक, महलोक, तपलोक, सत्यलोक, जनलोकात गेला, पण त्याला कुठेही सुख लाभले नाही. असे कामक्रोधाच्या बलाने उन्मत्त मनुष्य पापाचरण करूनही कुठेही सुख प्राप्त करत नाही. त्यानंतर तो ऋष स्वररक्षणार्थ श्री ब्रह्मदेव तसे श्री विष्णूलाही शरण गेला. तो इंद्रदेव व चंद्रदेवाकडेही गेला, पण जेव्हा सूर्य, चंद्र, वरुण, मारुत आदी देवांनी शिवाय सर्व लोकवासी देवांनीही परित्यक्त असा भगवान शंकराला प्रणाम करून वदला. ओम नमो महादेवाय, माझे रक्षण करावे. अनाथासमान स्थित असा थकलेला पुढच्या 2 पायांच्या बळावर पडलेला ऋष पाहून देवे शिवशंकराला दया आली आणि ते पार्वती मातेला हसत म्हणाले, हे महाभाग्यशाली सुंदर देवी, तू त्या ब्राह्मणाची शांती बघ. तेव्हा पार्वतीने सांगितले, जर तुम्ही माझे प्रिय इच्छिता तर जोपर्यंत हा ब्राह्मण आपल्यावर कोपिष्ट होत नाही तोपर्यंत याला त्वरित वर द्या. ओम नमो नर्मदाये.